अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून तर आपल्या अधिक महिन्याची सुरुवात तर झाली आहे. आणि हा अधिक महिना सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. तर या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष असं महत्त्व दिलं जातं. तर बघा, अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष हे 13 महिन्याचे असेल आणि या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तर हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माची फळं जी असतात ती आपल्याला अनेक पटींनी वाढतात. तर बघा, हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो आणि या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणूनच हा महिना हा मलिन असा म्हणून मानला जातो. तर या महिन्यामध्ये कोणतेही मंगल कार्य केले जात नाहीत. तर भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत आणि या महिन्यामध्ये विष्णू पूजा, रामनाम, भागवत पारायण, परत तुळशी पूजा करणं हे अत्यंत फलदायी ठरलं जातं. तर बघा, जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. तर या महिन्याला अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रवाह टाकून राहण्यासाठी किंवा त्या नकारात्मकतेला रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे सुद्धा पालन केले पाहिजे. तर अधिक मास हा काही साधा महिना नाही, तर हा पुण्याचा महासागर आहे. या महिन्यामध्ये केलेल्या एका छोट्या नियमाने संपूर्ण वर्षाचं पुण्य तुम्हाला मिळतं. पण तुम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्या तर ते पुण्य नष्ट होतं. म्हणूनच आज आपण ही गोष्ट जाणून घेणार आहोत की कोणत्या अशा चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत आणि त्या 99% लोकांना काही माहीतही नसेल की त्या चुका कोणत्या आहेत ज्या आपल्याला या अधिक महिन्यात करायच्या नाहीत. तसेच या अधिक महिन्यात काय करायला पाहिजे आणि काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही माहिती तुम्हाला सहज कुठेही मिळणार नाही, म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, रोज भगवान विष्णूची तुम्ही पूजा करा, कारण भगवान विष्णूचा महिना आहे आणि त्यांची उपासना करणं अधिक मासामध्ये खूप शुभ असं मानलं जातं. तर अधिक मासामध्ये रोज भगवान विष्णूची म्हणजेच काय तर राम, कृष्ण, विठ्ठल यांची तुम्ही पूजा करा. फूल, तुळस, दीप, नैवेद्य अर्पण करा. फक्त 5 मिनिटं तुम्ही पूजा केली तरीसुद्धा या महिन्यामध्ये त्याचं पुण्यसुद्धा अनेक पटीने आपल्याला मिळणार आहे. अधिक मासात भगवद्गीतेचा 15वा अध्याय जो आहे त्याला पुरुषोत्तम योगा अध्यायाचं त्या नाव आहे आणि हा अध्याय तुम्ही वाचला पाहिजे किंवा ऐकला तरीही चालेल, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो आणि परमात्म्याचं ज्ञान त्यामुळे प्राप्त होतं. तसेच अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण होतं आणि अक्षय पुण्याची आपल्याला प्राप्ती होते. तर बघा, अधिक महिन्यामध्ये अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तरीही 33 संख्येमध्ये सत्पात्र म्हणजेच पात्रासह दान करायचे आहेत. आता जावयाला दान देणं हे वेगळं. हे जे दान आहे ते आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता. संपूर्ण अधिक महिना हा तुम्ही सात्विक अन्न ग्रहण केला पाहिजे. म्हणजेच काय, सात्विक अन्न म्हणजे काय, तर त्यामध्ये कांदा, लसूण आणि मांसाहार त्या महिन्यामध्ये तुम्ही पूर्णपणे टाळला पाहिजे. अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच काय सूर्योदयापूर्वी स्नान करावे. शक्य असेल तर पवित्र नद्यावर किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावे आणि जर तुम्हाला शक्य नसेलच या गोष्टी तर घरी पाण्यामध्ये गंगाजल आवश्यक टाकून मग तुम्ही स्नान केलं तरीही चालेल. तर विष्णूच्या कृपेसाठी पुरुष सूक्ताचे पठण करणे अत्यंत फलदायी असे मानले जाते. अधिक महिन्यामध्ये विष्णू मंदिरात किंवा तुळशीपाशी नित्य दीपदान करावे हे खूप पुण्याचे काम मानले जाते. अधिक मासामध्ये काहीही न करता रोज नामस्मरण तुम्ही करा. फक्त बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय. तुम्ही तुमच्या कुलदेवेचा एखादा मंत्र जसं की ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी सुद्धा तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. त्याचप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील तुम्ही या महिन्यात करू शकता.
त्याचबरोबर हरिपाठसुद्धा दररोज वाचू शकता, ऐकू शकता. यासाठी वेळ, पैसा काहीच नको, फक्त तुमची श्रद्धा असायला हवी. बघा, अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकणार नसाल, तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळे व्रत केल्याचं पुण्य जे आहे, जर आपण अधिक मासात जेवताना मौन पाळलं, तर त्यामुळे सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला मिळू शकतं. भगवान विष्णूची म्हणजे पुरुषोत्तम रूपात त्यांची पूजा करावी. त्यांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला तुळशी दल अर्पण करावे. दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. अधिक महिन्यात भुकेल्यांना किंवा गरजू लोकांना अन्नदान करावे. गरजूंना कपड्यांचे दान करावे. अधिक मासात गोड पदार्थांचे दान करणे तर अत्यंत शुभ असे मानले जाते. शक्य जर असेल तर तुम्ही ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना भोजन घालून दक्षिणा सुद्धा दिली तरी चालेल. अधिक महिन्यात सुवासिनी स्त्रिया 33 अनारसे किंवा 33 दिवे यांचे वाण लुटतात. हे या महिन्याचे खूप खास असे वैशिष्ट्य आहे. अधिक महिन्यात काही घरीही सुद्धा काही पद्धती आहेत की अधिक मासामध्ये दररोज तुळशीला काहीतरी वाण दिलं जातं. तर हे वाण कशा पद्धतीने असू शकतं, तर त्यामध्ये ओटीचं सामान आपण दररोज तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि यासाठी आठवड्यातून एकदा, मग तो तुम्ही गुरुवारचा दिवस निवडा, रविवारचा दिवस निवडला तरीही चालेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोननुसार कोणताही एक दिवस निवडा आणि त्या दिवशी तुम्ही तुळशीला ओटी भरू शकता. अधिक मास असल्यामुळे रविवारी सुद्धा तुळशीला पाणी घातलं तरीही चालणार आहे, कारण अधिक मास हा वर्षातून एकदा नाही तर 3 वर्षातून एकदा येतो. तर तुळशीची पानं ही विष्णूंना वाहिली तर मनोकामना पूर्ण होतात असं शास्त्र सांगतं. मुलींनी आपली आई जर हयात असेल तर नक्कीच आपल्या आईची ओटी भरा. आई समजा नसेल तर आईच्या फोटो पुढे तुम्ही ही ओटी ठेवू शकतात. याशिवाय आई नसेल तर वहिनी, काकू, मावशी, मामी, चुलती यांची देखील तुम्ही ओटी भरू शकता. किंवा कुलदेवीची किंवा आजूबाजूला एखाद्या कोणत्याही देवीचं जर मंदिर असेल तर त्या देवीची ओटी भरली तरीही चालणार आहे. या महिन्यात भागवत पारायण करा किंवा तुम्ही दुसऱ्यांकडून ऐकलं तरी चालेल. तर अधिक मासामध्ये भागवत पारायण करणं हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. घरी शक्य असेल तर घरी किंवा मंदिरामध्ये किंवा तुम्ही अगदी भागवत कथा रोज ऐकूनही पारायणाचं पुण्य तुम्हाला तितकंच मिळणार आहे. अधिक महिन्यामध्ये दान नक्की करा. गोरगरिबांना अन्न देणे, कपडे दान करणे. तर अधिक मासामध्ये केलेलं दान हे सर्वात फलदायी असतं. आपल्या ऐपतीनुसार अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान किंवा गाईला चारा घालणं या सगळ्यांचे पुण्य या महिन्यामध्ये शतपटीने वाढतं. महिन्यातून किमान एकदा तरी तुम्ही दान केलं पाहिजे. तर अधिक महिन्यात तुम्ही उपवास करा. अधिक महिन्यामध्ये एकादशीचा उपवास करणं सर्वश्रेष्ठ आहे. जर शक्य नसेलच तर आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा एकादशीला उपवास करा. तर उपवास करण्याने काय होतं, तर मन, शरीर, आपला आत्मा जो काही आहे तो शुद्ध होतो. या महिन्यात सकाळी लवकर उठा. अधिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठणं हे अत्यंत शुभ आहे आणि यावेळी वातावरणामध्ये एक सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. स्नान करून जर त्यावेळेला तुम्ही पूजा केली तर त्याचं पुण्य हे इतर वेळेपेक्षा तुम्हाला जास्त मिळतं. या महिन्यात गोमातेची सेवा करा. गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता आहे. अधिक महिन्यामध्ये गायीला हिरवा चारा, गूळ पोळी खाऊ घालणं हे महापुण्याचं काम मानलं जातं. जवळपास जर तुमच्या गोशाळा असेल तर तिथे जाऊन तुम्ही गायीची सेवा केली तरीही चालेल. तर अधिक महिन्यामध्ये स्त्री सूक्त किंवा विष्णू सहस्रनाम म्हणा. अधिक महिन्यामध्ये रोज विष्णू सहस्रनाम किंवा स्त्री सूक्त म्हणणं हे अत्यंत पुण्यकारक आहे. वेळ नसल्यास फक्त 3 वेळा ओम नमो नारायणाय नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालतं, पण ते नियमितपणे तुम्ही म्हटलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं, अधिक महिन्यात वाढदिवस करू शकतो का? वर्षश्राद्ध तुम्ही करू शकता का? तर हो, तुम्ही वाढदिवस साजरा करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही वर्ष श्राद्धसुद्धा करू शकता. काहीच त्यामध्ये अडचण नाही. त्याच्याबरोबर या महिन्यात तुम्ही सगळे कुलदेवीला सुद्धा दर्शनाला सुद्धा जाऊ शकता. अधिक महिन्यामध्ये भगवत कथा आणि गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. तसेच या महिन्यात स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करणे देखील अत्यंत लाभदायक मानले जाते. त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णूंचा एक मंत्र आहे. अगदी साधा सोपा मंत्र आहे. तर या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
तर तो कोणता आहे मंत्र? तर तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा 12 अक्षरी मंत्र म्हणजेच द्वादशाक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि खूप प्रभावशाली आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा या मंत्राचा तुम्ही जप केला पाहिजे. बघा, या मंत्राची मी पुन्हा आठवण करून देत आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण अधिक महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही केलं पाहिजे. जर हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुद्धा शिकू शकता. आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर कमीत कमी मन लावून ते ऐकू शकता. व्यंकटेश स्तोत्र देखील या अधिक महिन्यामध्ये नक्की तुम्ही केलं पाहिजे. अधिक महिन्यामध्ये तांबूलदान, महिनाभर तांबूलदान केल्यास सौभाग्याची प्राप्ती होते, म्हणून अधिक महिन्यामध्ये तांबूल दान करावे. विडा आणि दक्षिणा सुद्धा दान करावी. अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. आता हा अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या वातींनी सुद्धा लावू शकता. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये महत्त्व आहे, म्हणूनच दीपदान सुद्धा या महिन्यात तुम्ही नक्की आवर्जून करावं. अपूपदान आणि दीपदान म्हणजेच लेक जावायला आपण अनारशांचा दान देतो, ज्याला अपूपदान म्हणतात. आणि दीपदान म्हणजे अगदी छोटासा तांब्याचा पितळीचा दिवा तुम्ही त्यांना देऊ शकत असाल तर तो दिवा सुद्धा देणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्यात, अपूपदान आणि दीपदान या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्या आणि लक्ष्मीनारायण मानून त्यांचा सन्मान केला जावा, यासाठी त्यांना घरी बोलवलं जातं. श्री हरिविष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. म्हणजेच काय की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास हा खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर तुम्ही झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपणं असो किंवा रात्रीचं झोपणं असो किंवा बसणं असो, गादीवर किंवा बेडवर अजिबात बसायचं किंवा झोपायचं नाही आहे. पूर्ण महिनाभर हे पाळायचं आहे. तर संपूर्ण अधिक मास हा पत्रावळीवर जेवण करायचं आहे, ताटामध्ये जेवण करायचं नाही. हा देखील नियम तुम्ही पाळू शकता. त्यानंतर एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. त्याचप्रमाणे संपूर्ण धोंड्याचा महिना हा गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. अधिक मासामध्ये जोडपं भोजन म्हणजेच एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं. किंवा तुम्ही एखादी सवाष्णी स्त्री बोलवू शकता आणि तिला सुद्धा जेवण घालू शकता. या महिन्यात दीपदान करू शकता, आवळी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. त्यानंतर तीळ किंवा तांदूळ दान सुद्धा आपण करू शकतो. धान्य दान करू शकतो, सौभाग्याच्या वस्तूचे दान करू शकतो, गोदान करू शकतो. तर धरण पारण भोजन व्रत करू शकतो. म्हणजेच एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा किंवा फक्त दिवसातून एकदा जेवण करायचं. असं एक भुक्त हे व्रत पण तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. जर तुम्हाला ओरडून बोलायची सवय जर असेल, कोणाचा अपमान करायची सवय असेल, तुमच्या बोलण्यामुळे खूप लोक दुःखी होतात, मग घरचे असतील किंवा बाहेरचे असतील, तर संपूर्ण अधिक मास तुम्ही कठोर न बोलण्याचं व्रत सुद्धा करू शकता. या अधिक महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रत सुद्धा आहेत की जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. तर यामध्ये हळदी कुंकू, स्वास्तिकचं व्रत, लाखोळी व्रत, त्यानंतर गोपज्ञ व्रत असं या महिन्यामध्ये केलं जातं. अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाष्णी बोलवून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखाद्या सवाष्णी स्त्रीला बोलवून रोज तिला जर चहा आवडत असेल तर तिला चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजलं जातं. एक तर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा संध्याकाळचं दूध किंवा सकाळचं दूध. तर ही काही व्रत आणि दान आहे जे आपण या अधिक मासामध्ये करू शकतो. बघा, या महिन्यात मनुष्याने आपली प्रकृती पाहून आपल्याला जे व्रत करायचं आहे ते करू शकता आणि प्रत्येक व्रत हे संकल्प करूनच आपल्याला करायचं आहे. अधिक महिन्यात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ किंवा भागवतचा जो मूळ ग्रंथ आहे त्याचं पारायण तुम्ही करू शकता. ज्यांची इच्छा आहे ते भगवद्गीतेचे पठण तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे भगवान विष्णूचे जे तुम्हाला ग्रंथ माहिती, जे काही माहिती असेल त्याचं तुम्ही पारायण या महिन्यात करू शकता. अधिक मासामध्ये नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता. पशुपती व्रत करू शकतो, स्वामी चरित्र सारामृत, त्याच्याबरोबर मल्हारी सप्तशती ग्रंथ किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचं तुम्ही पारायण या महिन्यात अगदी आवश्यक करा असं माझं तरी मत आहे, कारण याचं पुण्य हे खूप लाभतं.
तर अधिक मास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या पदार्थाचा त्याग करावा. बरेच जण पंचामृतातले काही पदार्थ त्याग करतात. म्हणजेच कोणी कोणी महिनाभर दुधाचं सेवन करत नाही, तर कोणी महिनाभर साखर खात नाही. त्याचप्रमाणे आवडणारे पदार्थ किंवा एखादं फळ असेल तर त्याचाही त्याग तुम्ही करू शकता. अधिक महिन्यामध्ये काही वस्तूंचा त्याग करतात. म्हणजे जसं की चप्पल वगैरे घालत नाहीत किंवा मग दुसरं अजून सांगायचं झालं तर कोणी कोणी अधिक महिन्याच्या म्हणजे पूर्ण महिनाभर दाढी करत नाही, केस कापत नाही, चप्पल वगैरे घालत नाही. तर अधिक महिन्यामध्ये जावयाला तुम्ही कपडे किंवा आहेर देताना ते कोरडे देऊ नका. तर कपड्यांच्या कोपऱ्याला थोडं हळदी कुंकू लावून मगच ते त्यांच्या हातात द्यावे, असं शुभ मानलं जातं. तर तुम्ही केलेल्या सेवेचा अनुभव तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही समजून जा की तुमच्याकडून तुमची कुलदेवी किंवा तुमचं काही कुलदैवत आणि तुमच्या पित्राची जी काही आहे ती सेवा होत नाही. आणि जोपर्यंत आपली कुलदेवी, कुलदेव आणि पितरांची सेवा आपण करत नाही तोपर्यंत जेही काही आपण व्रत, वैकल्य, पूजापाठ, पारायण करत असतो ना, त्याचं हवं तसं फळ आपल्याला मिळत नसतं. जे रिझल्ट आपल्याला बघायचे असतात ते आपल्याला मिळत नाहीत. तर त्यामुळे या अधिक महिन्यापासून तुम्ही तुमची कुलदेवी असेल, कुलदेवी किंवा कुलदैवत असेल तर त्यांचा उपवास करायला सुरुवात करू शकता. तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी सकाळी तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता. मूर्तीवर, फोटोवर कुलदेवीचा जो काही वार असेल त्या दिवशी तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. तुमच्या कुलदेवीचा जो काही मंत्र असेल तो आपण कुंकुम अर्चन करताना म्हणू शकता. सकाळ संध्याकाळ कुलदेवीची आरती तुम्ही नित्यनियमाने घरात करायला तुम्ही सुरुवात करा. आणि त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी किंवा तुमच्या घरच्या आजूबाजूला तुमच्या कुलदेवीचं मंदिर जर असेल, जर तिथे जाऊन तुम्हाला ओटी भरणं कुलदेवीची जर शक्य असेल तर ती भरायला तुम्ही सुरुवात करा. घरातील जे पुरुष मंडळी आहेत त्यापैकी कुण्याही एकाने किंवा कर्त्या पुरुषाने तुमचे जे कुलदेव आहे त्यांचा उपवास करायला तुम्ही सुरुवात करा. आणि मग बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल दिसायला लागतील. आता अधिक महिना हा जितका शुभ आणि पवित्र आहे तसेच या महिन्यात काही महत्त्वाचे नियम पाळणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. तर आता आपण पुढील प्रमाणे त्या गोष्टी देखील आपण जाणून घेऊया. तर बघा, या अधिक मासामध्ये विवाह, साखरपुडा, मुंडनविधी, जानवे, मुंज किंवा गृहप्रवेश यासारखे कोणतेही शुभ कार्य हे अजिबात करू नये. कारण हा महिना साधनेचा, उपासनेचा महिना आहे, कार्यक्रमांचा नाही. पण आधीच काही ठरलेलं असेल तर विद्वान पंडितांचा तुम्ही सल्ला घ्या. त्याचबरोबर या महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन नोकरी जॉईन करण्यासह हा महिना उचित मानला जात नाही. या महिन्यामध्ये नवीन घर, वाहन, सोने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी तुम्ही टाळली तर उत्तम. तर अधिक महिन्यामध्ये खोटं बोलणं टाळा. या पवित्र महिन्यामध्ये असत्य भाषण, फसवणूक, निंदा, नालस्ती हे टाळा. राग किंवा द्वेष टाळा. मनाची शुद्धी तुम्ही ठेवा. या महिन्यामध्ये जर कुणाचे भांडण झालं तर पुण्य नष्ट होतं असं सांगितलं जातं. तसेच मनामध्ये क्षमाभाव ठेवा. परनिंदा हे पाप आहे आणि पवित्र महिन्यामध्ये हे अधिकच हानिकारक आहे. तर त्यामुळे सत्य बोलणं हीच या महिन्यातील सर्वात मोठी पूजा आहे. सत्यम शिवम सुंदरम या सत्याचाच देव आहे. अनेक लोक या पवित्र महिन्यात विशिष्ट दिवशी केश कर्तन किंवा नखी कापणे सुद्धा टाळतात. त्याचबरोबर श्रावण महिना इतकाच हा महिना पवित्र असल्यामुळे या महिन्यात मांस, मद्य, लसूण आणि कांदा यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन सुद्धा तुम्ही करू नका. या महिन्यामध्ये आपलं जे कुलदैवत आहे त्यांच्या व्यतिरिक्त ज्या देवस्थानी आपण अजून कधी गेलोच नाही आहे पण अधिक मासामध्ये जाण्याचा विचार करतोय तर तिथे जाणं आपल्याला टाळायचं आहे. तर असे छोट्या मोठ्या गोष्टींवर आपलं या महिन्यामध्ये थोडं बंधन आहे. त्याचबरोबर चैनीच्या वस्तू खरेदी करण्याची टाळा. तर या महिन्यामध्ये महागड्या वस्तू, दागिने, नवे कपडे याची खरेदी शक्यतो तुम्ही टाळावी. हा संयम आणि सादगीचा महिना आहे जे आहे आणि त्यात जी आपल्याकडे दिले देवानं त्यामध्ये समाधान मानणं हीच या महिन्याची शिकवण आहे. तर अधिक महिन्यामध्ये संन्यास करता येत नाही. तर नूतन ग्रहण दीक्षा करता येत नाही, विवाह होत नाहीत, चौल, उपनयन, देवप्रतिष्ठा या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत. तर अधिक महिन्याचा सर्वात मोठा शत्रू आहे तो म्हणजे आळस. नंतर करू, उद्या करू हे या महिन्यामध्ये अजिबात चालत नाही. रोज थोडी तरी साधना करा. त्यामध्ये एक माळ, एक दिवा, एक तुळशीचं पान पण रोज करा. आळस करू नका. एकच नियम अवश्य पाळा. हळूहळू भावपूर्ण जर तुम्ही सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला याची सवय होऊन जाईल. तर गृहारंभ, वास्तुशांती आपल्याला अधिक महिन्यामध्ये करायची नाही आहे. म्हणजे आपल्याला नवीन घर बांधायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला अधिक महिन्यात करायची नाही आहे. किंवा आपलं घर तयार झालेलं असेल तर अधिक महिन्यामध्ये आपल्याला त्या घरात, त्या वास्तूमध्ये राहायला जाता येत नाही. कारण वास्तुशांतीच आपल्याला त्या महिन्यात करायची नाही आहे.
तसेच या अधिक महिन्यामध्ये फक्त लेक जावयाचाच मानपान केला जात नाही, तर या अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याला सुद्धा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. तर या संदर्भातील देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर मी देणार आहे, तर तुम्ही नक्की आवर्जून पहा. अगदी व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊ की महिन्याला अधिक मास का म्हणतात. कारण एक महिना अधिक आहे आणि तो 33 महिन्यांनी हा महिना येतो. आणि मालमास म्हणजेच काय, तर जो मलिन झालेला आहे, ज्याला स्वतः भगवान श्रीकृष्णाने स्वीकारला आहे, असा तो मलमास. आता धोंड्याचा महिना असं का म्हणतात, तर अर्थात या महिन्यात आपण धोंडे बनवत असतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला थोडा लेटच झाला, पण तरीही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.